श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. शारदीय नवरात्र हा उत्सव आपल्या हिंदू धर्मातील फार मोठा उत्सव आहे. तर या संदर्भात आपण आज थोडक्यात बोलणार आहोत. माझ्या शेजारी मंडळाचे अध्यक्ष श्री दादा महाराज दामले साहेब आहेत. मी स्वतः जोशी काका. दादा, नवरात्रामध्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र दैवी उपासना आराधना अशा पद्धतीने केली जाते. तर त्या संदर्भात ती निश्चित कशा प्रकारे करावी याबद्दल आपण जरा मार्गदर्शन करावे. हो, श्री स्वामी समर्थ. नवरात्र उत्सव हा साधकांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. जे नवीन साधक असतील त्यांना तर उत्तम आहेच आहे, पण जे साधक अनेक वर्षापासून काही साधना करत असतील तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा एखादी आपण वस्तू उजळून घेतो नाही का, त्या पद्धतीने आपले मंत्र म्हणा किंवा आपली साधना, आपली स्तोत्र या नवरात्रामध्ये जर का आपण त्याचं परत एकदा पठण केलं, काही मंत्र काही काळापुरते आपण केलेले असतात, काही सेवा असते, अनुष्ठान असतं ते, पण जर का ते परत करता आलं तर त्याचा खूप फायदा होतो. कारण नवरात्र उत्सवच मुळात शक्तीचा उत्सव आहे. चैतन्य आणि शक्ती. जे चैतन्य संपूर्ण विश्वाला जिनी दिलं ती आदिमाया आदिशक्तीची. मग त्या आदिशक्तीकडनं आपल्याला हे चैतन्य आपल्यालाही प्राप्त व्हावं म्हणून ही जी सेवा आपण नेहमी करत असतो ती त्याच्यामध्ये जरूर करावी. अगदी सुरुवातीचं म्हणलं, जे कोणी समजा नवीन साधक असेल किंवा ज्यांना कोणाला देवीची अशी उपासना जर का काही आणखी वेगळी करायची असेल तर अगदी एक पहिलं म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे हा नवरणव मंत्र आहे. तो मंत्र जर का आपण म्हणून साधनेला सुरुवात केली तर आपल्या भोवती एक आपोआप एक दैवी कवच असं त्याला ते तयार होतं तो मंत्र म्हणत असताना. आणि मग आपले पुढचे उपासना जी असते त्याच्यामध्ये कुठला बाधा येत नाही त्याच्यामध्ये. बरं, हा मंत्र असा आहे की तुम्ही जर का रोज जरी म्हणलात तरी चालेल, कारण त्याच्यामध्ये आदिमाया आदिशक्ती आणि महालक्ष्मी असं सगळे, महाकाली महासरस्वती महालक्ष्मी अशा तिन्ही देवांचा त्याच्यात वास आहे त्या मंत्रामध्ये. पण आपलं आर्थिक स्थिती, मानसिक स्थिती, आरोग्य हे सगळं सांभाळायचं काम तो मंत्र करतो. त्यामुळे रोज जरी म्हणलं तरी हरकत नाही. ज्यांना सुरू करायचं असेल त्यांनी नवरात्रामध्ये जरूर सुरू करा पहिल्या दिवसापासून. अशा वेळेला एक ती उपासना झाली मंत्राची. नवरात्रामध्ये आणखीन असं होतं की दुर्गा सप्तशती किंवा दुर्गा देवी महात्म्य असं तर काही ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. दुर्गा सप्तशतीचं मराठीमध्ये एक 13 अध्यायाची छोटीशी पोथी आहे, संपूर्ण सार जे आपण म्हणतो ते. कारण दुर्गा सप्तशती पण ती संस्कृतमध्ये असतीच. आपल्याला सामान्य लोकांना संस्कृतमध्ये एवढं सगळं करणं रोज अवघड पडतं. मग त्यापेक्षा तुम्ही जर का मराठीमध्ये वाचन केलं, 13 अध्याय छोटी पोथी ती, साधारण त्याला 1.5 ते 2 तास लागतात. अगदी समजा पूर्ण वाचन एका दिवसात समजा केलं तर उत्तमच आहे. नाही जमलं तरी समजा 1-2 अध्याय आपण जसं ठरवून घ्या त्याप्रमाणे नवरात्रामध्ये तो एक पारायणाचा तो एक भाग आहे, तो पूर्ण करावा. त्याच्यामध्ये आपण जे आता म्हणाल सप्तशतीचं वाचन पाठ म्हणताना होम हवन करणं अपेक्षित आहे का? जेवढं कर्मकांड जेवढी करू तेवढी त्याच्यामध्ये कमीच आहे. पण आता सध्याच्या काळात कर्मकांडाकडे लक्ष देण्याच्या आपण साधना जी आहे, जी उपासना ती सोपी करून सांगतो. कारण वेळ हल्लीच्या काळात कमी असतो. तो लोक नोकरी करणारी आहेत, काही आणखीन. त्याच्यामध्ये असं होतं की हा कर्मकांडाचा विषय आहे, पण आता कसं झालं, आता तेवढी त्या ताकदीची लोक म्हणजे जे करून घेणारी आहेत तशी ती कमी लोक आहेत त्याच्यातली. मग अशा वेळेला हे मी आता म्हणलं तसे पाठ समजा केले ते तरी चालू शकतील. आणि रोज समजा 1-2 अध्याय वाचले तरी आपलं ते 9 दिवस तो तेवढं पूर्ण होऊन जात. त्याच्यामध्ये आता महत्वाचे दिवस असे असतात की ललिता पंचमी हा एक दिवस महत्वाचा आहे. तर ललिता पंचमीला जर का ललिता सहस्रनाम हे आपण जर का एकदा जरी वाचलं किंवा ऐकलं, मोबाईलवरती आली सगळं उपलब्ध असतं, ते जर का ऐकलं तर साधारण हृदयरोगाशी संबंधित जे आजार असतात किंवा त्या संबंधी ते आपल्याला आपलं शरीर किंवा आपलं हृदय चांगलं ठेवायला ते मदत करतं ते स्तोत्र. मग त्याच्यानंतर समजा रोज जरी आपण वाचन केलं त्याचं तरी चालू शकेल ते.
दुसरं आहे अष्टमीचा दिवस असतो हो. महालक्ष्मीचा. मग अशाला महालक्ष्मी स्तोत्र म्हणा, महालक्ष्मी कवच, महालक्ष्मी अष्टक. त्याच्याबरोबर हे सगळं करताना अष्टमीच्या दिवशी सुरुवातीला विष्णूंचा मंत्र ओम नमो विष्णवे नमः, महालक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम नमः, हे 2 मंत्र म्हणून बाकीची आपली महालक्ष्मीची जी काय सेवा असेल ती सेवा करायची. देवीला त्या दिवशी कमळ मिळालं तर कमळ अर्पण करायचं त्या दिवशी. आणि सध्याच्या कुठल्याही रंगसंगतीच्या भानगडीत न पडता जे असेल ते आपण नेहमीची जी असतील वस्त्र चांगली अशी वाटली तर ती, कारण प्रत्येक दिवसाचा देवीचं रूप वेगळे आणि त्याचे आवडीचे रंग पण वेगळे आहेत ते. आता सध्या ढोबळमानाने असं होतं की सोमवार आला की पांढरा, मंगळवार आला की लाल, बुधवार आला की पोपटी, गुरुवार आला की पिवळा असं होतं. ते तसं नाही, प्रत्येक देवीची रूपं वेगळी आहेत, तिच्या आवडीचे रंग पण वेगळे आहेत. मग त्याच्यापेक्षा आपण साधनेवरती लक्ष द्यावं असं मला वाटतं की ती साधना आपल्याला त्याच्यात तो विचार जर का डोक्यात ठेवला तर तो आपल्याला फायदेशीर होईल. ते त्याच्यानंतर आणखीन एक सोपा उपाय असतो की कुंकुमार्चन म्हणतात. बऱ्याचशा मंदिरात तो एक विधी असतो, तो आपल्याला घरी पण करता येतो कुंकुमार्चन. तो आपली जी कुलस्वामिनी आहे त्या कुलस्वामिनीला कुंकवाचा अभिषेक, थोडक्यात कुंकुमार्चन कुंकवाचा अभिषेक. मग तिचं नामस्मरण करतो, अभिषेक करा. की आता मी म्हणलं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छे, तो मंत्र म्हणत करा, तसंही त्यामध्ये. आणि जर का आपल्या घराजवळ म्हणजे आता आपलं हे जे मंदिर आहे तिथून जोगेश्वरीचं मंदिर जवळ आहे, तर तिथे जाता येईल. कारण अशी ठिकाणं पण शक्तिस्थानं असतात ती, जिथं जोगेश्वरी आपलं पूर्ण पुण्याचंच ग्रामदैवत आहे. ऊर्जेची ठिकाणं तिथे असतात. जर का जमलं तर नवरात्रात तिथे जाऊन दर्शन घ्या. आपल्या मंदिराच्या शेजारी अगदी अष्टभुजा मंदिर आहे, फार जागृत स्थान आहे ते पण. तर तिथे जाऊन तुम्ही जमलं तर तिथे जाऊन तो मंत्र म्हणा, सेवा करा. फक्त दरवेळेला बसायला खाली काहीतरी घेऊन जायचं. नवरात्रामध्ये जोगेश्वरीच्या मंदिरात बसायला जागा मिळेल की नाही शंका आहे, पण नुसतं दर्शन तरी जरी करून आलात तरी ते फायदेशीर ठरेल. आणि कुलस्वामिनीचं जी सेवा आहे, समजा आता 9 दिवस काही लोक आता कडकडीत उपास करतात, त्याच्या तब्येतीवर अवलंबून आहे. जमणं झेपले तर करा, तब्येत तुमची चांगली असेल तर करा, मनाला वाटलं तर करा. दुसऱ्यांनी कोणी केलं म्हणून मी करायला असं काही त्याच्यामध्ये नको व्हायला ते. कारण शेवटी तो शरीराशी आणि स्वास्थ्याशी संबंधित तो प्रश्न आहे तो. त्यामुळे कुठलाही मनावर दडपण न घेता जे तुम्हाला सहज सोपी उपासना आहे ती तुम्ही करत राहा, ती भगवंतापर्यंत ती पोहोचते. आणि हे जे संपूर्ण विश्व ज्याच्यामुळं, ज्या देवीमुळं, म्हणजे जो अवतार जो आहे हा त्रिदेव जो म्हणतात आपण, त्यांच्यापासून हे उत्पन्न झालेली शक्ती आहे ती. आणि त्रिदेवांनी काय केलं, जेव्हा संपूर्ण विश्व तयार झालं तर त्याच्यामध्ये चैतन्य नव्हतं, या शक्तीने ते चैतन्य ह्या विश्वाला दिलेलं आहे. मग त्याच्याप्रती आदर, त्याच्याप्रती ऋण, त्याच्याप्रती आपलं जे काय कर्तव्य आहे की तिची सेवा करायला पाहिजे आदिशक्तीची. म्हणून हे नवरात्र उत्सव आपल्याला खूपच आशीर्वाद देणारं ठरतं. साधकांनी सेवा करून बघा तुम्ही या नवरात्रामध्ये. मी आता जे सांगितलं फक्त सोपं आहे सगळं, की 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छे, ललिता पंचमी दिवशी ललिता सहस्त्रनाम, महालक्ष्मीच्या दिवशी महालक्ष्मीची सेवा. त्याच्यामध्ये सुरुवातीला ओम विष्णवे नमः, ओम श्रीम नमः, महालक्ष्मी कवच, महालक्ष्मी अष्टक, जे काय करता येईल ते. महालक्ष्मीला आपल्या घरी महालक्ष्मीचा फोटो नसेल तर जी आपली कुलस्वामिनी आहे तिला महालक्ष्मी समजून तुम्ही कमळ व्हायचं त्या दिवशी. ते अगदी सोपे उपाय तुम्ही करून बघा. आणि नवरात्र सुरू झाल्यापासून तुम्ही स्वतः सुद्धा निरीक्षण करा, वातावरणातला बदल तो आत्तापासूनच झालेला आहे. तो वातावरणातला बदल तुम्ही अनुभवा आणि साधना करताना तुम्हाला तो बदल नक्कीच जाणवेल. तुम्ही जरी घरी असाल तरी तुम्हाला ते चैतन्य तुमच्या आजूबाजूला नक्की जाणवेल. जेव्हा आपण 99 मंत्र जेव्हा म्हणतो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छे, तो मंत्र म्हणताना तुम्हाला पण जाणवेल आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होतंय. आणि त्या सुरक्षा कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत आणि आपली सेवा चांगली घडणार आहे. काही ना काहीतरी अनुभूती लगेच यायला लागते, इतकी त्या मंत्राची ताकद येते. बऱ्याच वेळेला असे प्रश्न येतात की आता सेवा करायला सांगितल्यानंतर कुठल्या माळ्यावरती सेवा करावी. बऱ्याच लोकांना असं त्याच्यामध्ये संदिग्धपणा असतो. तर माळ आपण जी वापरत असाल, काही तुळशीची बी आहे, काही वैजयंती माला, काही स्फटिक आहेत, त्या माळेवर केलं तरी चालेल. पण जेव्हा आपण आर्थिक दृष्ट्या जे सांगितलेलं महालक्ष्मीचं जेव्हा आपण सेवा सांगतो
किंवा ओम विष्णवे नमः, ओम श्रीम नमः हा जो मंत्र सांगतो, तर कमलाक्षी असं एक ती माळ मिळते. कमलाक्षीची माळ म्हणतात त्याला. असे थोडेसे टपोरे मणी असतात त्याचे. ती माळ असती नाजूक, जरी तुटली तरी हरकत नाही, त्याच्यामध्ये काही घाबरायचं काही कारण नाही. जरी तुटली तरी त्या माळेवर जर का आपण जप केला तर तो आणखी फायदेशीर ठरेल. जेव्हा लक्ष्मीची सेवा असते तेव्हा त्या माळेवर तुम्ही जप करावा. बाकीची जी सेवा आहे ती तुमची रोजची जी माळ आहे ती चालूच आहे, त्याच्यावर तुम्ही ती सुरूच ठेवा. माळ नसेल तरी हरकत नाही. अगदी सोपा उपाय, शेंगदाणे घ्यायचे 108 मोजून एका वाटीमध्ये. मी स्वतः सुरुवात करताना तशीच केली. त्यामुळे माळेचं काय होतं, परत त्याला बरंचसं सांभाळावं लागतं. ती माळ आपण कशी जपतो आणि ती कुठे ठेवतो, त्याच्यात कसं जप करतो, कुठल्या बोटाने करतो, ते त्यापेक्षा मग शेंगदाणे घ्यायचे. एक एक शेंगदाणा त्या वाटीमध्ये शेजारच्या टाकायचा, रिकामी वाटी घेतली तर. बरोबर. आता हल्ली त्याच्याही पुढचं असं आहे की आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ते एक ते आहे. जपाचं काहीतरी ऍप आलेलं आहे. त्याच्यावरती तुम्ही अंगठ्याने ते प्रेस केलं, दाबत गेला हो. की ते आपले बदलतात. त्याच्यावरनं तुम्हाला समजेल 108 झाले ते. 108 झाले. तो आणखीन सोपा उपाय त्याच्यामध्ये तो. तर माळेची कुठली विचार न घेता जमलं तर मी सांगितलं तसं कमलाक्षीची माळ आणून त्याच्यावर तुम्ही करा. ती माळ कुठली तरी घाबरायचं कारण नाही, कारण ती असतीच मुळात नाजूक. ती नाजूक पद्धतीने जपावं लागतं. पण त्याचा जो आपण नंतरचा जो फायदा म्हणतो तर त्याचा आणखीन चांगला मिळतो. अच्छा. म्हणून फक्त बसायला आसन घ्या. ज्यांना खाली बसता येत नसेल त्यांनी लाकडी खुर्ची किंवा लोखंडी स्टूल बिल असं काही वापरू नका. सरळ जर का प्लॅस्टिक असेल तर त्याच्यावरती एखादं लोकरीचं आसन टाका. पायाखाली लोकरीचं आसन घ्या. नसेल तरी एखादं बस्कर टाकायचं, पायाखाली बस्कर घ्यायचं. असं पण करता येईल त्याच्यामध्ये. असं पण तुम्हाला ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्याकरता हे पण करता येतं. पण लोखंडी किंवा लाकडावरती बसून कधी करू नका, त्याचा आपल्याला फायदा काहीच मिळत नाही त्याचा. मग किती आपण सेवा केली मग मला फायदा का होत नाही असं काय काळ होतं. ते जी योग्य पद्धत जमिनीवरती म्हणजे भूमीवरती बसून बसायला खाली काहीतरी बस्कर घेऊन आसन घेऊन ते योग्य पद्धत आहे. पण ज्यांना खाली बसता येत नाही त्याच्यासाठी एक पर्याय म्हणून हे करता येईल आपल्याला, एवढंच. तर सगळ्या साधकांना, सगळ्या नवीन येणाऱ्या भक्तांना असंच मी सांगेन की आता जी आपण ह्या भागामध्ये जी सेवा सांगितलेली तेवढी जरूर करावी आणि चैतन्याची आणि आनंदाची अनुभूती घ्यावी. तुम्ही श्री स्वामी समर्थ.